वसमत येथे रुग्णसेवेसाठी मातोश्री हॉस्पिटलचा नव्या ठिकाणी शुभारंभ. डॉक्टर अजय लोकडे स्त्रीरोग तज्ञ यांनी जुन्या ठिकाणी असलेले मातोश्री हॉस्पिटल हे नव्या ठिकाणी सुसज्ज इमारतीचे बांधकाम करून नवीन डॉक्टर लाईन मंगळवार बाजाराच्या बाजूला मान्यवरांच्या उपस्थितीत व धर्मगुरूंच्या आशीर्वादाने नव्या इमारतीमध्ये मातोश्री हॉस्पिटलचे स्थलांतर व शुभारंभ करण्यात आला आहे. या हॉस्पिटलचे उद्घाटन आमदार अजून नवघरे यांनी केले, तर धर्मगुरू यांनी विधिवत पूजा करून आशीर्वाद देऊन कार्यक्रमाची सांगता केली. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात नगरसेवक, इतर मान्यवर, पत्रकार व जनता मोठ्या प्रमाणात उपस्थित होती. एप्रिल 2026 रोजी मातोश्री हॉस्पिटलचं जे काही आम्ही स्वप्न पाहिलेलं होतं की 5 वर्षापूर्वी आम्ही मातोश्री हॉस्पिटल गवळी मारुती मंदिर येथे चालू केलेलं होतं. मात्र त्या ठिकाणी जे काय आहे ते रेंटवर होतं, म्हणजे किरायाच्या ठिकाणी. त्या ठिकाणी जे काही ज्या परिस्थितीत जे उपलब्ध होतं त्या पद्धतीत आम्ही आजपर्यंत तिथे सेवा दिलेली आहे. 5 वर्षाच्या प्रयत्नानंतर खूप तडजोड करून हे हॉस्पिटल उभारलेलं आहे आणि आम्हाला असं वाटत होतं की हे मॅटर्निटी आणि नर्सिंग होम आहे. तर गरोदर माता जे आहेत, जे किंवा कुठल्या ऑपरेशन्स आहेत, या ठिकाणी आम्ही लोकांना चांगल्या अँबियन्स मध्ये हे सगळ्या पुरवल्या जाव्यात अशी एक आमची इच्छा होती. वसमत मध्ये आता सध्या आपण जे काही हॉस्पिटल केलेलं आहे ते स्त्रियांसाठीचं 20 बेडचं एकमेव असं सुसज्ज हॉस्पिटल आहे, ज्या ठिकाणी प्रत्येक मातेला आपण ते जे म्हणतील, नातेवाईक जसे म्हणतील तशा सुविधा उपलब्ध आहेत. एसी रूम म्हटलं एसी रूम, नॉन एसी म्हटलं नॉन एसी रूम, ज्या पद्धतीने त्यांना सुविधा पाहिजे त्या पद्धतीचं आपण इथं उपलब्ध केलेलं आहे. त्याच्यानंतर सर्व ऑपरेशन्स इथं होतील, नॉर्मल डिलिव्हरी पण होतील आणि जे काही बऱ्याचशा तक्रारी असतात लेडीजच्या ते सुद्धा आम्ही इथं हे करणार आहेत. आणि बरेच वेळेस नॉर्मल डिलिव्हरीसाठी प्रयत्न करत नाही असं बरेच लोकांचं म्हणणं होतं. मात्र आता या ठिकाणी आता आम्ही इथं स्वतःच राहणार आहेत, तर 24 तास जोपर्यंत तिला त्रास सहन होईल तोपर्यंत आम्ही देणार. किंवा जर ज्यांना वेदना रहित प्रसूतीचा एक प्रकार असतो ज्याच्यामध्ये त्यांना त्रास न होता आपण प्रसूती करू शकतो, हे सुद्धा आपण इथं केलेलं आहे. दुर्बिणीचे ऑपरेशन सुद्धा आपण इथं करणार आहे. त्याच्यानंतर आपण बरेच वेळेस अवघड ऑपरेशन जसे कॅन्सरचे ऑपरेशन असतात ते सुद्धा आपण, जे लेडीजचे जे काही पिशवीचे, गर्भपिशवीचे कॅन्सर जे आहेत ते सुद्धा आपण या स्तरावर करणार आहेत. कालांतरानं काही दिवसामध्येच आपण हे पूर्ण हॉस्पिटल लोकांना सुविधा हव्यात, पैसे लागू नयेत या हिशोबाने काही कालावधीमध्येच हे हॉस्पिटल सुद्धा कॅशलेस करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि लवकरच ते होईल. त्याच्यानंतर आपल्या इथे सोनोग्राफीची व्यवस्था सुद्धा काही कालावधीमध्ये आम्ही चालू करणार आहेत आणि हे सर्व सुविधा कॅशलेस करण्याचा आमचा विचार आहे, जेणेकरून कुठल्याही रुग्णाला आर्थिक burden पडू नये याचा आमचा प्रयत्न राहील.